नमस्कार, सहर्ष स्वागत सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. थेट विधानसभेच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो अतिशय मोठा आहे. आजच्या तारखेला आलेली आहे खुशखबर. लाभार्थ्यांना मिळणार आहे थेट अनुदान. पहा, होय, थेट अनुदान खात्यामध्ये जमा होणार आहे. सगळ्यात मोठी अपडेट आहे, सगळ्यात मोठा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि नक्कीच ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण निर्णय लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला. पहा, समाजामधील भेदभाव मुक्त करण्यासाठी, भेदभावमुक्त समाज उभारणीसाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आणि या निर्णयाची जी पार्श्वभूमी आहे ती आपल्याला इथं विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पाहण्यास मिळत आहे. पहा, हिवाळी अधिवेशनादरम्यानच हा महत्त्वपूर्ण मुद्दा जो आहे तो मांडण्यात आलेला होता आणि याच मुद्द्याला अनुसरून इथं राज्य सरकारच्या माध्यमातून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाला शासनाने ऐतिहासिक प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. दिव्यांग त्याचबरोबर अव्यंग विवाहासाठी अनुदान किती रुपये मिळणार आहे तर 1.5 लाख, 1,50,000चं अनुदान, या ठिकाणी 1.5 लाखाचं अनुदान जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीचा जर विवाह झाला म्हणजेच दिव्यांग विवाहासाठी रुपये किती अनुदान आहे तर 2,50,000, 2.5 लाखापेक्षा इथं पहा अनुदान तुम्हाला मिळत आहे. 2.5 लाख रुपये अनुदान. दिव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीचा जर विवाह झालेला असेल तर या योजनेच्या माध्यमातून इथं 2.5 लाखाचं अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. दिव्यांग आणि अदिव्यांग व्यक्तींचा जर विवाह झाला तर त्यांच्यासाठी 1.5 लाखाचं अनुदान आहे. दिव्यांग आणि दिव्यांगांचा विवाह झाला तर इथं पाहू शकता 2.5 लाख रुपये अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या निर्णयाची माहिती देण्यात आलेली आहे. पहा, योजनेसाठी आता खूप इथं लाभार्थी जे असे पात्र असणार आहेत, कारण आपण पाहिलेलं आहे समाजामध्ये एक दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याचा जो विवाह आहे तो दिव्यांग व्यक्तीसोबतच साधारणपणे होतो. भेदभावमुक्त समाज करण्यासाठीच या गोष्टीचा विचार करून राज्य सरकारच्या माध्यमातून ही अनुदानाची जी रक्कम आहे ती देण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नक्कीच हा प्रोत्साहनपर निर्णय असणार आहे. प्रोत्साहन देण्यासाठीचा या ठिकाणी राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर आहे की नाही खुशखबर. पहा, दिव्यांग व्यक्तींसाठी सगळ्यात मोठी ही अपडेट असणार आहे. आता आपला हा जो निर्णय आहे तो खूप 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 चांगला आहे. परंतु पहा, सरकारला आणखीन एक महत्त्वाची मागणी आहे, ती म्हणजे तुम्ही दिव्यांग व्यक्तींसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहात, ते सगळं बरोबर आहे. दिव्यांग व्यक्तींबरोबरच संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, मग विधवा महिला असतील, इतर लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, तर या लाभार्थ्यांना पहा जो प्रत्येक महिन्याचं मासिक पेन्शन जे आहे, मासिक जो हप्ता आहे तो वेळच्या वेळेवर जमा करण्यात यावा राज्य सरकारकडून. यासाठीही एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला गेला पाहिजे. राज्य सरकार प्रत्येक महिन्यासाठी या सर्व व्यक्तींना वाट पाहायलाच लावत आहे. मागच्या नोव्हेंबरमध्ये तर अतिशय पहा मोठा पेज निर्माण झालेला होता. महिन्याच्या शेवटी हप्ता त्यांना वाटप झाला आणि डिसेंबरमध्ये सुद्धा तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा पाहण्यास मिळत आहे. आता आपण या महिन्यामध्ये समजू शकतो की बाबा हिवाळी अधिवेशन आहे, पण हिवाळी अधिवेशनादरम्यान हा हप्ता यायला पाहिजे होता. बरं, हिवाळी अधिवेशन आता संपत आहे पहा, तरी पण आणखीन हप्ते जमा झालेले नाही. डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. सोबतच ऑक्टोबरपासून ज्या लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळालेले नाहीत त्यांना ऑक्टोबरचे 2,500, नोव्हेंबरचे 2,500 आणि डिसेंबरचे 2,500 अशाप्रमाणे 7,500 रुपये देखील जमा केले पाहिजेत दिव्यांग व्यक्तींना, ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांना, आणि इतर लाभार्थ्यांना सुद्धा ज्यांना ऑक्टोबरपासूनचे हप्ते वेळेवर आलेले नाहीत, ज्यांचं थकीत अनुदान बाकी आहे, त्यांना सुद्धा हे अनुदान लवकरात लवकर शासनाने जमा करावं.
शासन निर्णय आणखीन आलेला नाही. शासन निर्णय आल्याच्या नंतर तारीख जाहीर होईल आणि तारीख आल्याच्या नंतर शासन निर्णय आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती कळवण्यातच येणार आहे. परंतु आजचा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे राज्य सरकारकडून घेण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय. आता यासाठी पुढची प्रोसेस काय असणार आहे, काय करावं लागणार आहे, डॉक्युमेंट कोणती लागणार आहे, या संदर्भातही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती पाहू. जशी राज्य सरकार या योजनेसंदर्भातली, या निर्णयासंदर्भातली पुढील काही माहिती प्रसिद्ध करेल ती तुम्हाला पाहण्यास मिळेल. त्यामुळे चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा.